तर आता मुंबईतून थेट मराठवाड्यात जाऊया। इथे देखील पावसाने हाहाकार माजवलाय। लातूर, नांदेड, जालना, बीड आणि हिंगोलीची परिस्थिती तुम्ही पाहताय। या 5 जिल्ह्यांत सुद्धा पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। मराठवाड्यात पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। शेती पिकांचं प्रचंड मोठं नुकसान झालंय। पहाटेचे 7 वाजलेले आहेत तरी पण एवढं शेतातून पाणी जात आहे। रात्री किती गेला असेल। तर आता जालन्यातील दृश्य आपण पाहतोय। जालन्यातील बदनापूर तालुक्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस पडतोय। बदनापूर तालुक्यातील गेवराई बाजार गावात आणि परिसरामध्ये रात्री जोरदार पाऊस बरसलाय। या पावसामुळे परिसरातील ओढ्यांना पूर आल्याचं पाहायला मिळतंय। तर काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी पाण्याखाली गेल्यात। मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची शेतजमिनी पाण्याखाली गेल्यानं आर्थिक फटका त्यांना बसला। परळी तालुक्यातील कौडगाव घुडाजवळ एक दुर्घटना घडलेली आहे। ममदापूर बोरखेड मार्गावरील पुलावरून पाणी वाहत असताना एका कार चालकानं कार पुण्याच्या पाण्यातून नेण्याचा प्रयत्न केला। या पुरात ही कार वाहून गेली। कारमधील 4 तिघांना वाचवण्यात यश आलेलं आहे। अद्याप एकाचा शोध सुरू आहे। लातूर जिल्ह्यामध्ये देखील जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। लातूर जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस बरसलाय आणि पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन संपूर्णतः विस्कळीत झालंय। लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यातनं जाणाऱ्या लेंडी नदीला पूर आलाय आणि दरम्यान पुराचं पाणी धडकनाळ बोरगाव गावात शिरलंय। तर गावातील नागरिकांना प्रशासनानं सतर्क राहण्याचा इशारा दिलाय। जालना जिल्ह्यामध्ये सर्वदूर रात्रभर जोरदार पाऊस पडतोय। जालन्यातील घनसावंगी तालुक्यामध्ये रात्रभर जोरदार पाऊस बरसलाय। त्यामुळे तालुक्यातील नद्यांना पूर आल्याचं पाहायला मिळत आहे। घनसावंगी तालुक्यातील बोडखा, खडखा, त्याचप्रमाणे मांदळा, तीर्थपुरी, मंगरुळ आणि मुरमा यासह इतर परिसरातील गावांमध्ये काल रात्री जोरदार पाऊस पडलाय। शेतात पाणी साचल्यानं बळीराजाचं मोठं नुकसान झालंय। धडकनाळ बोरगाव गावामध्ये जनजीवन पूर्ण विस्कळीत झालंय। प्रशासनाकडून ग्रामस्थांना प्राथमिक मदत केली जाते। तर लेंडी नदीला आलेल्या पुराचा फटका इथल्या नागरिकांना बसल्याचं आपण पाहतोय। मात्र प्रशासन हे अलर्ट मोडवर आलेलं आहे आणि नागरिकांची प्रशासनाकडून मदत केली जाते। बोरगाव नगरी आणि परिसरामध्ये रात्री झालेल्या पावसामुळे गावाच्या भोवताल असलेली जी घरं सखल भागात आहेत त्या घरांमध्ये साधारणतः 3 ते 5 फुटापर्यंत पाणी जमा झालेलं आहे आणि त्यामुळं त्या ग्रामस्थांच्या सगळ्या संसारोपयोगी वस्तू, त्यांचं साहित्य, त्यांचं पशुधन यावर मोठा परिणाम झाला आहे। बऱ्याच ठिकाणी पशुधन जाग्यावरच बांधलेल्या स्थितीमध्ये पाण्यात बुडून मृत्यू पावला आहे, तर काही ठिकाणी ते वाहून गेलेले आहेत, बेपत्ता आहे। आणि त्याचप्रमाणे काही ठिकाणी किरकोळ पडझड झालेली आहे, घरांची पडझड झालेली आहे। शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 5 दिवसांपासून पावसानं हाहाकार माजवलाय। जोरदार पावसामुळे नदी नाले ओढ्यांना पूर आलेला आहे। तर माजलगाव तालुक्यातल्या सरस्वती नदी, सिंदरी, पारगाव, उमरी, जीवणापूर, मोगरा, डाके, पिंपरी, आनंदगाव, साळेगाव, कोथाळा ते पोहणेर हा रस्ता बंद आहे। तर माजलगाव ते मोगरा रस्ता बंद असल्यामुळे खडकी नदीवरला पूल देखील वाहून गेलाय। जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तलावाचं स्वरूप आलंय। यामध्ये कपाशी पिकाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय।